नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे। इस प्यार को क्या नाम दूं, भाग 22। मागील भागात आता त्याच्या विचारचक्र सुरू झालं। त्याला कशाचाच अर्थ लागत नव्हता। तिला काय त्रास आहे, ती एवढी अबोल का झाली, ती अलिप्त का राहू लागली, यापैकी कशाचाच अर्थ लागत नव्हता। पण एक गोष्ट होती की ती काहीतरी लपवत होती, एवढं मात्र त्याला कळत होतं आणि तो लवकरच या गोष्टीचा शोध घेणार होता। आता पुढे नमू ईशाला घेऊन सरळ तिच्या रूममध्ये गेली। तिला बेडवर व्यवस्थित झोपवले। आईबाबांना जास्त काही तिने समजू दिले नाही आणि मग ती देखील ईशाच्या बाजूला शांतपणे झोपली। सकाळी उठल्यावर नमूची फक्त ऑफिसला जायची घाई चालली होती, पण ईशा मात्र तिच्याच तंद्रीत आवरत होती। नाही म्हणायला तिला कालचं सगळं आठवत होतं, खूप रडू येत होतं, पण घरात आईबाबांना तिला काही कळू द्यायचं नव्हतं म्हणून ती शांत होती, स्वतःचे अश्रू कंट्रोल करत होती। ईशा, अगं काय चाललं आहे तुझं, आवर पटापट, आयू ईशाची मंद हालचाल पाहून म्हणाली। तरी पण ईशा तिच्याच तंद्रीत होती। काय झालं हिला, बाबा आयूकडे पाहून म्हणाला। तसं आयूने माहीत नाही म्हणून खांदे उडवले। नमू काही टेन्शन आलं होतं म्हणा, पण ती काहीच बोलली नाही। उलट तिने तिचं पटपट आवरलं आणि ईशाचा हात धरून तिला ओढतच बाहेर घेऊन आली। अगं नाश्ता तर कर, आयू मागून ओरडत म्हणाली। मला भूक नाही, ईशा शांतपणे म्हणाली। हो, तिला आता भूक नाही, मी तिला काहीतरी खाऊ घालेन कॅन्टीनमध्ये, नमू तिच्या होमध्ये हो मिसळत म्हणाली। काही वेळाने दोघी ऑफिसला आल्या। आज आदित्य आधीच येऊन बसला होता, ईशाची वाट बघत। ईशाने आल्या आल्या फॅक्टरी साईडवरच्या फाईल घेतल्या आणि आदित्यच्या केबिनमध्ये गेली। तिने बाहेरूनच विचारलं, सर मे आय कम इन? ईशा, यस कम इन, आदित्य। तसं ईशा आत आली आणि आदित्यसमोर येऊन उभी राहिली। तसं आदित्य पटकन पुढे आला। त्याने एक वेळ ईशाकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी त्याने ईशाला घट्ट मिठी मारली। तसं ईशा देखील सगळं विसरून त्याच्या मिठीत विचावली। किती आपलेपणा वाटला तिला त्याच्या मिठीत, नाहीतर कालच्या कमलेच्या स्पर्शात तिला फक्त हवसच दिसली। या उलट आदित्यच्या स्पर्शात प्रेमाची ऊब होती, आपलेपणाची जाणीव होती, काळजी होती, आणि मग तिने त्याच्या मिठीत आपल्या अश्रूंना वाटमोकळी करून दिली। खूप वेळ ती रडत होती त्याच्या मिठीत, प्रत्येक अश्रूसोबत तिची मिठी देखील घट्ट होत होती। आदित्य देखील तिच्या डोक्यावरून आणि पाठीवरून हात फिरवून तिला शांत करत होता। खूप वेळ ईशा रडत होती, हळूहळू ती शांत झाली। तसं आदित्यने तिला सोफ्यावर बसवले आणि तिला पाणी दिलं आणि प्रेमाने काळजीने तिच्याकडे पाहिलं। हळूच तिच्या गालावरून हात फिरवला आणि म्हणाला, तू ठीक आहेस ना, काल खूप त्रास झाला ना तुला? आता मी ठीक आहे ईशा, पण ते तुला इतका त्रास केव्हापासून होत आहे? आदित्य। आता आदित्यला काय उत्तर द्यावे हे ईशाला कळेना। ती इकडे तिकडे पाहू लागली। तिचं मन बेचैन झालं आणि मग आदित्यच्या नजरेतून तिची बेचैनी सुटली नाही आणि तो पुढे काही बोलणार तेवढ्यात केबिन डोअरवर पुन्हा टकटक झाली। तसं ईशाने पटकन आपला चेहरा पुसला। आदित्यने आपले कपडे ठीक केले आणि म्हणाला, कम इन। तसं दरवाजा उघडला गेला आणि नमूने हळूच आत वाकून पाहिलं। तसं ईशा आणि आदित्य दोघांनी एकत्र तिच्याकडे पाहिलं। नमू आत ये, आदित्य। तसं नमू आत आली आणि दोघांकडे पाहू लागली आणि पटकन ईशाजवळ येऊन बसली। ईशू, तू ठीक आहेस ना? नमूने काळजीने तिच्याकडे पाहून विचारलं। तसं ईशाने फक्त हो म्हणून मान हलवली। तसं नमूने आदित्यकडे पाहिलं। आदित्यने तिला डोळ्यांनी आश्वस्त केलं। तसं ती देखील शांत बसली। आदित्यने मग एकदा केबिन डोअर ओपन केलं आणि नामदेव दादांना कॉफी घेऊन यायला सांगितलं। नमूने हळूच आदित्यकडे पाहिलं आणि घाबरतच म्हणाली, सर कॉफीबरोबर काही खायलाही आणायला सांगा ना, ईशाने कालपासून काही खाल्लं नाही। आदित्यने एकदा ईशाकडे पाहिलं आणि डोळे मिटून एक खोल श्वास घेतला। मग नामदेव दादांना काहीतरी खायला आणायला सांगितलंय आणि मग तो स्वतः ईशा आणि नमूसमोर येऊन बसला। आता तुम्ही दोघी मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या। तसं ईशाने मानवर करून आदित्यकडे पाहिलं। नमूने देखील कान टवकारले। काल जे झालं ते चुकीचं होतं, पण आपल्याला यातून सावरायला हवं, आणि खास करून तू ईशा। काल जे काही झालं ते अजिबात कोणाला कळता कामा नये, त्यामुळे उगाच्या चर्चेला विषय मिळेल आणि त्याचा तुला जास्त त्रास होईल, आणि त्यापेक्षा जास्त त्रास तुझ्या आईबाबांना होईल। काल तुझी जी अवस्था होती ती पाहून नमूही खूप घाबरली होती। काल तुला सावरता सावरता तिची हालत खूप खराब झाली होती, तरी ती हिमतीने तुला सांभाळत होती, आदित्य नमूकडे पाहून म्हणाला। तसं नमूने खाली मान घातली, कारण तिला कालचं सगळं आठवलं
आणि नकळत तिच्या डोळ्यात पाणी आलं. हळूच 2 अश्रू तिच्या गालावर ओघळले. तसं आदित्यने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. कल की मेरी शेरनी आज भिगी बिल्ली बन गई. आदित्य मंद मंद हसत म्हणाला. तसं तिने पटकन आपले डोळे पुसले आणि आदित्यला लटक्या रागात म्हणाली, मैं शेरनी हूँ और हमेशा शेरनी ही रहूंगी. तसं ईशा आणि आदित्य गालातल्या गालात हसले. हो, तू शेरनी आहेस, आम्हा सगळ्यांची शेरनी. आदित्य पुन्हा म्हणाला. तसं नमूने आपली नसलेली कॉलर उडवली. आणि आता माझं नीट ऐका, आपल्याला हा विषय इथे संपवायचा आहे. काल पार्टीत काय झालं हे आपल्याला कोणालाच कधीच कळू द्यायचं नाही. ओके आदित्य. तसं दोघींनी हो म्हणून मान हलवली. ओके. आणि मग नमू आणि ईशा उठली आणि निघणार तेवढ्यात आदित्यने पटकन ईशाला हाक मारली. ईशा. तसं ईशा आणि नमूने मागे ओढून त्याच्याकडे पाहिलं. आदित्यने दोघींकडे पाहिलं. ओय मेरी शेरनी, तू जा. आदित्य नमूकडे पाहून म्हणाला. ओके बॉस. नमू आदित्यला सलाम करत म्हणाली आणि ईशासमोर केस उडवत निघून गेली. त्या दोघांचे नखरे बघून काही क्षणाकरिता का होईना पण ईशा सगळं विसरून गेली. ईशा बस इथे. आदित्य. तसं ईशा त्याच्या समोर येऊन बसली. मला माहीत आहे काहीतरी प्रॉब्लेम आहे तुझ्या आयुष्यात आणि तुला मला सांगायचं नाही, पण काही हरकत नाही, मी तुला फोर्स करणार नाही. आणि मी आधीही म्हणालो आहे की तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी कायम तुझ्या सोबत असेन आणि खरंच तुला साथ देईन. फक्त तू एकदा बोल बास. आदित्य. ईशा आताही मान खाली घालून बसली होती. आणि राहिला प्रश्न काल झालेल्या तुझ्या त्रासाचा, तर तू म्हणशील तर आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवू. आदित्य काकुळतीला येऊन म्हणाला. नाही सर, नको, त्याची काहीच गरज नाही, कारण माझी ट्रीटमेंट सुरू आहे आणि आता खूप फरक आहे. फक्त कधीतरी असं डोकं दुखतं. ईशा आताही मान खाली घालून म्हणाली. ओके, मग काही लागलं तर सांग. आदित्य. ईशा. आणि मग काही वेळ शांततेत गेला. सर. ईशाने हळूच आदित्यला आवाज दिला. आदित्यने तिच्याकडे पाहिलं तर ती अजूनही खाली बघून ओढणीशी चाळा करत होती. ईशा, काही बोलायचं आहे का? आदित्य तिची अवस्था पाहून म्हणाला. सॉरी सर. ईशा हिंमत एकवटून म्हणाली. कशासाठी? आदित्य. काल माझ्यामुळे तुम्हालाही खूप प्रॉब्लेम फेस करावे लागले. माझ्यामुळे तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट तोडावं लागलं. ईशाला खूप गिल्ट वाटत होतं. 1 मिनिट ईशा, त्यासाठी तुला सॉरी म्हणायची काही गरज नाही. उलट मला तुला थँक्यू म्हणायला हवं. आदित्य. तसं ईशाने मानवर करून चमकून त्याच्याकडे पाहिलं. तसं आदित्य तिच्याकडे पाहून हसला आणि म्हणाला. हो, खरंच थँक्यू सो मच. पण का सर? ईशा. कारण मला कमलेशबरोबर कधीच काम करायचं नव्हतं. आदित्य पटकन बोलला. आता तर ईशाला दुसरा धक्का बसला. पण सर, सध्या आपल्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काम करायची गरज आहे आणि अशातच तुम्ही हे कॉन्ट्रॅक्ट तोडून कंपनीची इमेज धोक्यात आणली आहे. तिची अवस्था जाणून आदित्यने पुढे बोलायला सुरुवात केली. कमलेशबरोबर पहिल्यांदा काम करत असतानाच त्याच्या कॅरेक्टरची चाहूल मला लागली होती. ऑफिसमधील लेडीज स्टाफवर नेहमीच त्याची वाईट नजर असायची, खास करून तुझ्यावर, आणि मला हे जाणवायचं. पण मी कधीच जास्त त्याला लेडीज स्टाफसोबत मिसळू दिले नाही. कधी एकदा हे प्रोजेक्ट संपेल याची मी वाट पाहत होतो आणि प्रोजेक्ट संपलं आणि मी सुटकेचा श्वास घेतला. पण तो पुन्हा आला आणि दुसऱ्या प्रोजेक्टविषयी बोलला आणि माझा जीव घशात अडकला. मला त्याला नाही म्हणता येत नव्हतं. मी नाईलाजाने आणि सगळ्या लेडीज स्टाफसाठी तिथे आलो होतो. पण बरं झालं आलो ते. मला तिथे त्याचं खरं आणि घाणेरडं रूप दिसलं आणि म्हणून मला अजिबात वाईट वाटत नाही की मी त्याच्यासोबत प्रोजेक्ट कॅन्सल केलं ते. आदित्य मनमोकळेपणे हसत म्हणाला. कसं ईशाही मनमोकळेपणाने हसली. मनावरचं दडपण कमी झालं होतं. खूप काही गमावल्यापेक्षा खूप काहीतरी मिळवण्याची फिलिंग होती. आणि मग ती तिथून उठली आणि जायला निघाली. तसा आदित्यने पुन्हा तिला आवाज दिला. ईशा. ईशा. तुला माहीत आहे ना काय करायचं आहे? आदित्य. हो. ईशा. आणि हो, तुझ्या मैत्रिणींना समजाव, खूप प्रेम करतात तुझ्यावर. तुला काही झालं की सगळ्यात आधी माझा गळा पकडतात. आदित्य हसत म्हणाला. तसं ईशाही हसली आणि म्हणाली, तुम्हाला असंच पाहिजे, आणि जायला निघाली. आणि जाता जाता वळून आदित्यकडे पाहिलं. तसं आदित्य तिच्यापुढे आपल्या हाताचे एक बोट नाचवत हसत होता. आणि मग ईशा निघून गेली. तसं आदित्यने त्याचे दोन्ही हात टेबलवर ठेवले आणि आनंदाने म्हणाला, आय लव्ह यू ईशा, तुझ्यासाठी मी काही करेन. आणि मग पटकन तो सिरियस झाला आणि म्हणाला, कमलेश वर्धन.
तू माझ्या ईशाला हात लावला? तुला तर मी अजिबात सोडणार नाही. आदित्य टेबलवर हात आपटत म्हणाला. इकडे ईशा आनंदात तिच्या डेस्कवर येऊन बसली. सकाळपासून कोमेजलेली ईशा आता मात्र नुकत्याच उमगलेल्या फुलासारखी टवटवीत दिसत होती. एकटीच मंद मंद हसत होती. उगाचच फाईलशी चाळा करत होती. हे ईशा, नमूने हळूच तिला आवाज दिला. तसं ईशाने तिच्याकडे पाहिलं आणि ती अजून काही बोलणार त्याआधीच ईशाने तिला घट्ट मिठी मारली. नमू फार बावचडली. ईशा, अगं काय करतेस? नमू तिची मिठी सोडवत म्हणाली. तसं ईशाने तिला सोडलं आणि तिच्या गालावर किस केलं आणि म्हणाली, आय लव्ह यू माय डार्लिंग. आय लव्ह यू टू माय डार्लिंग. पण आता अचानक काय झालं? नमूने हसून आश्चर्याने विचारले. तसं ईशाने हसून तिच्याकडे पाहिलं आणि काही नाही म्हणून मान हलवली. अगं काय बोल ना. नमू आता सिरियस होत म्हणाली. तसं ईशा देखील सिरियस झाली आणि म्हणाली, वेळ आली की सगळ्यात आधी तुला सांगेन. ओके, नमू मान हलवत म्हणाली आणि मग नमू परत उत्साहात येऊन म्हणाली, ए इशू, आपले सर कसले भारी आहेत माहीत आहे तुला? काल तर तू लवकर आली नाहीस वॉशरूममधून आणि तरीही मी तिथे सॉफ्ट ड्रिंक घेऊन बसले होते आणि मग सरांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मग तुला शोधायचं म्हणून मला ते तिथून घेऊन गेले. आम्ही दोघी तुला इकडे तिकडे शोधत होतो आणि मग एक मोठा आवाज झाला आणि मी घाबरून तिकडे बघितलं तर त्या रूममध्ये सर जात होते आणि मग मीही तिकडे आले तर सर कसले एका मूवीच्या हिरोसारखे त्या कमलेशला धुवत होते आणि मग जेव्हा तुला लागलं ना तेव्हा तर सरांचे डोळे भरले होते. नमू पटकन आणि हळू आवाजात म्हणाली. तसं ईशाने चमकून तिच्याकडे पाहिलं. हो अगं खरंच. तू जोपर्यंत शुद्धीवर नव्हतीस ना तोपर्यंत सर वेडेपिसे झाले होते. तू शुद्धीवर आल्यावर तुझं डोकं दुखायला लागलं पण तुला गोळी दिल्यानंतर तू शांत झालीस तेव्हा कुठे सर शांत झाले. नमू भरभरून बोलत होती. आणि तू? ईशा पटकन म्हणाली. मी काय, मी पण घाबरणारच ना. नमू मान खाली घालून म्हणाली. का? ईशा, का काय, मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. पण सर बघ ना गं, ते तर आपले बॉस आहेत आणि आता तर त्यांची आणि तुझी ओळख झाली तरी पण ते किती हळवे झाले होते तुझ्यासाठी. तसं ईशाने मनातच डोक्याला हात मारला. त्यांना असं बघून मला तर फार भारी वाटलं. नमू स्वप्नाळू डोळे करत म्हणाली. ए माझी बाय, स्वप्न काय पाहतेस? त्यांच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय? ईशा जरा काळजीने म्हणाली. ए वेडे, काही काय बोलतेस? ते तर काल जशी तुझी काळजी घेत होते ना तशी माझीसुद्धा काळजी घेत होते. त्यांनी जेव्हा माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला ना तेव्हा तर मला ते मोठ्या भावासारखे वाटले. नमू. तसं ईशाने मनातच सुटकेचा श्वास घेतला. माझ्याशिवाय त्यांच्याकडे कुणीच पाहायचं नाही. तिने मनातल्या मनातच नमूला धमकी दिली पण तिला वाईटही वाटत होतं की तिने नमूकडून सत्य लपवले. शेवटी ती तिची बेस्ट फ्रेंड होती. तिच्यासाठी काही करायला तयार असायची आणि तिनेच तिच्या आयुष्यातील आदित्य नावाच्या हळवा कप्पा तिच्यापासून लपवून ठेवला होता. पण मग तिने स्वतःच प्रॉमिस केलं की ती लवकरात लवकर नमूला तिच्या आणि आदित्यबद्दल सांगेल. संध्याकाळी ईशा घरी आली तेव्हा बाबाही नुकताच घरी आला होता आणि आयू स्वयंपाकाची तयारी करत होती. आयू, आयू. ईशाने आत येता येताच आयूच्या नावाचा जप सुरू केला. काय झालं पिल्लू, असं का गोंधळ करत आहेस? बाबा शांतपणे म्हणाला. थांब सांगते, आधी तुझ्या तुफान मेलला बाहेर येऊ दे, नाहीतर सुरू झाली ना की थांबायची नाही. ईशा बाबाला अडवत म्हणाली. तेवढ्यात आयू बाहेर आली. काय म्हणालीस मला? तुफान मेल? आयू कमरेवर हात ठेवून म्हणाली. नाहीतर काय, आहेस तो आमची तुफान मेल, हो की नाही रे बाबा? ईशा बाबाकडे पाहून म्हणाली. हो ना. बाबाही आयूकडे चोरटा कटाक्ष टाकत म्हणाला. वसू आता तूही? आयू डोळे मोठे करून बाबाकडे पाहून म्हणाली. नाहीतर काय, बाबा गालातल्या गालात हसत म्हणाला. तसं आयूही हळूच लाजली. ओ हो, क्या सीन है? ईशा दोघांकडे पाहून म्हणाली. गप ग काटे. आयू पटकन डोळे मोठे करून ईशाकडे पाहून म्हणाली. बरं बरं, नाही बोलत काही. ईशा. बरं आता बोल, का बोलवत होती मला? आयू. जेवण बनवलंस? ईशा. नाही अजून. तुला भूक लागली आहे का? स्वयंपाक व्हायला अजून वेळ आहे, तोपर्यंत काही खायला देऊ का करून? आयू काळजीने म्हणाली. आयू मला काही नको आणि तू अजून काही केले नाहीस ना, मग करू पण नकोस. आज आपण बाहेर जायचे जेवायला. ईशा एकादमा सगळं बोलून गेली. पण आज का? काही आहे का आज? आयूने आश्चर्याने विचारले. हो, काही आहे का आज?
बाबाने देखील आईकडे बघून विचारलं. आज काही नाही, पण मला आज बाहेर जायचा मूड आहे म्हणून म्हणते. ईशा लहान मुलासारखं क्यूट फेस करून म्हणाली. बरं मग जाऊया. बाबा. मग ठीक आहे, आवरून घेऊया. आयू. ओके, ईशा म्हणाली आणि तिघेही आपापल्या रूममध्ये आवरण्यासाठी निघून गेले. काही वेळाने आवरून तिघेही बाहेर आले. चला निघूया. ईशा. हो, पण कुठे जायचं? बाबा. आणि खायचं काय? आयू. चायनीज. ईशा मोठ्याने ओरडून म्हणाली. चायनीज? आयू. हो. ईशा. चालेल, बाबा म्हणाला आणि पुढे जाऊ लागला. दोघी बाबाच्या मागून निघाल्या. थांबा, मी आलेच, तेवढ्यात ईशा म्हणाली आणि आपल्या रूममध्ये परत गेली. आज आपली ईशा खूप खुश आहे ना? आयू आज जाणाऱ्या ईशाकडे पाहून म्हणाली. हो ना बाबा. सकाळी मला जरा ती टेन्शनमध्ये वाटत होती, पण आता काही वेगळीच दिसत आहे. आयूने शंका व्यक्त केली. कारण सकाळी ती आपल्यासोबत होती, त्यानंतर ती तिच्या प्रिन्स चार्मिंगसोबत होती. नक्कीच त्यांनी तिला समजावलं असेल. बाबा. असेल. आयू मान हलवत म्हणाली. तेवढ्यात परत आयूला काही आठवलं आणि ती म्हणाली. पण काल तिला काय झालं होतं तिचं मूड खराब व्हायला? माहीत नाही. काल ती कमलेश्वरदांच्या पार्टीला गेली होती, तिथे काही झालं असेल. बाबा. पण मग ती आपल्याला काही बोलली नाही? आयू जरा टेन्शनमध्ये बोलली. आता नाही बोलणार ती आपल्याशी. बाबा. का? आयू. कारण ती आता मोठी झाली आहे. ती तिचे निर्णय आता घेऊ शकते. तिला कळतं की आपल्याला काय सांगायला हवं किंवा काय नको, आणि वेळ आली की ती सांगेल आपल्याला सगळं. बाबा. आले, चला. ईशा धापा टाकत म्हणाली. पण तू आत कशाला गेली होतीस? आयू. हे आणायला. ईशा तिचे मनी पॉकेट दाखवत म्हणाली. हे कशाला? बाबा. कारण आजची ट्रीट माझ्याकडून आहे. आज बिल मी पे करणार आहे. ईशा. का? आयू. कारण आता मी मोठी झाली आहे आणि मी पैसे कमावते. ईशा आनंदाने म्हणाली. तसं बाबाने आयूकडे बघून डोळे मिचकावले. तसं आयूने हसून मान हलवली. खरंच आपली इशू मोठी झाली. आयू जणू डोळ्यानेच म्हणाली आणि मग तिघेही बाहेर गेले. इकडे आदित्य घरी आला आणि आवरून लगेच बाहेर निघाला. हे काय? आता चालास मग लगेच कुठे निघालास? मॉमने त्याला बाहेर निघालेलं पाहून विचारलं. आलोच, जरा काम आहे. तुम्ही जेवून घ्या आणि झोपा. माझी वाट बघत बसू नका. मी बाहेरूनच जेवून येईन, आदित्य म्हणाला आणि सरळ बाहेर निघून गेला. मॉम आणि आरूने एक सुस्कारा सोडला आणि मग आपापल्या कामात गुंतल्या. इकडे आदित्य सरळ पबमध्ये आला तर रवी आधीच येऊन बसला होता. वाट पाहावी लागली का तुला? आदित्य रवीसमोर येऊन बसता बसता म्हणाला. नाही, बोल, काय घेणार आहेस? रवी शांतपणे म्हणाला. सॉफ्ट ड्रिंक. आदित्य. का रे, आज एकदम सॉफ्ट ड्रिंकवर आलास? रवी हसत हसत म्हणाला. कारण आज मला तुला जे काही सांगायचं आहे ना, त्यासाठी शुद्धीवर असणं खूप गरजेचं आहे. आदित्य सिरियसली म्हणाला. तसं रवीही सिरियस होत म्हणाला. असं काय सांगायचं आहे तुला? तसं आदित्यने एक खोल श्वास घेतला आणि त्याने काल कमलेश्वरधने केलेले सगळे कृत्यकर्म रवीला सांगितले. रवीही शांतपणे सगळं ऐकत होता. काही वेळ सगळं सांगितल्यावर दोघेही शांत बसले. रवी काही वेळ विचार करू लागला आणि मग त्याने बोलायला सुरुवात केली. काल जे झालं ते खूप चुकीचं होतं. ईशा कशी आहे? रवी. आता ठीक आहे, पण सकाळी खूप अपसेट होती आणि तसंही नमू आहे तिला सांभाळून घ्यायला, म्हणून काळजी नाही. आदित्य. मग माझी नमू आहेच हुशार, माझी झाशीची राणी. रवी मनातल्या मनात म्हणाला. पण मग लगेच चेहऱ्यावर काही न दाखवता नॉर्मल होऊन तो म्हणाला. पण आता आपल्याला गप्प राहून चालणार नाही, कारण तू म्हणतोस तसं जर कमलेश्वरधन खरंच खूप वाईट माणूस असेल तर आपल्याला ईशाची काळजी घेणं गरजेचं आहे. रवी. हो, पण फक्त ईशाची नाही, नमूची सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे. आदित्य. नमूची? का? रवी जोरात ओरडून म्हणाला. तसं आदित्यने चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि मग रवीच्या लक्षात आलं की आपण काय केलं. तसं तो जरा शांत झाला आणि मग म्हणाला. नाही म्हणजे तिने त्याचा अपमान केला म्हणून तो तिला देखील काही करेल असं वाटत आहे का तुला? रवी. त्यावर आदित्यने फक्त हो म्हणून मान हलवली. बरं, मी एक काम करतो, मी त्या दोघींच्या मागे काही माणसं पाठवतो, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला तर ते सांभाळून घेतील दोघींना. रवी. हो, आदित्य म्हणाला आणि शांत झाला आणि काही वेळ विचार करून पुन्हा म्हणाला.
अरे तू म्हणाला होतास ना की ईशाबद्दल काही माहिती काढतो, काही कळलं का मग? आदित्य बोलला आणि मग रवीकडे आशेने पाहू लागला. अजून काही नाही, कारण आपल्याकडे ईशाची काही योग्य माहिती नाही. तू आधी ईशाची काही योग्य माहिती काढ, म्हणजे मग आपण पुढे जाऊ. ओके? रवी. ओके. आदित्य. अजून काही वेळ दोघे गप्पा मारत बसले आणि मग आपापल्या घरी निघाले. ईशा ऑफिसमध्ये पोचली तेव्हा नमू आधीच आली होती. तिची काहीतरी घाई चालली होती. काय ग, काय झालं? एवढी घाई कसली चालली आहे? ईशाने नमूला घाई करताना पाहिलं आणि विचारलं. सांगते सगळं, आधी चल माझ्यासोबत, नमू म्हणाली आणि ईशाचा हात धरून तिला जवळजवळ ओढतच आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली. अगो पण झालं काय आणि आपण कुठे जात आहोत? ईशा. फॅक्टरी साईडवर. नमू. आता मात्र ईशाला काही कळत नव्हतं नेमकं काय सुरू आहे. पण मग नमूला काही न विचारता ती तिच्यासोबत चालू लागली. काही वेळाने दोघी फॅक्टरी साईडवर आल्या तर ऑफिसचे सगळे तिथे जमले होते. काहीतरी चर्चा सुरू होती. कोणी टेन्शनमध्ये होते तर काही जण हसून हसून गप्पा मारत होते. आदित्यही त्यांच्यासोबत होता. तेवढ्यात तिथे नमू आली आणि आदित्यला तिने हाक मारली. सर. नमू आलीस? आण त्या फाईल इकडे. आदित्य. घ्या. नमू आदित्यच्या हातात फाईल देत म्हणाली. आदित्यने फाईल घेतल्या आणि मग बाकी सगळ्यांकडे बघून म्हणाला, चला मग लागा कामाला. आणि मग तो फाईल घेऊन तिथून निघाला. आणि मग जाता जाता त्याने मागे वळून एकदा ईशाकडे पाहिलं आणि मग तिला आवाज दिला. ईशा. तसं मगासपासून बाकीच्यांकडे पाहणाऱ्या ईशाने वळून आदित्यकडे पाहिलं. माझ्यासोबत चल, मला जरा बोलायचं आहे. आदित्य. तसं ईशा त्याच्या मागे निघाली आणि मग दोघे ऑफिसच्या दिशेने निघाले. पुढे येताच ईशा आदित्यसोबत चालू लागली. तसं आदित्यने हसून तिच्याकडे पाहिलं आणि मग तिचा हात धरला आणि मग तिला घेऊन पडू लागला. ईशाने चमकून त्याच्याकडे पाहिलं, कारण आज तिला आदित्य खूप वेगळा भासत होता, अगदी एखाद्या कॉलेज बॉयसारखा. कॉलेजमध्ये असताना सुद्धा तो कधी असा वागला नव्हता. त्याला असं वागताना पाहून ईशा मनोमन सुखावली. दोघेही तसेच पडत आदित्यच्या केबिनमध्ये आले आणि तिला काही कळायच्या आधीच आदित्यने ईशाला मिठी मारली. ईशाला काही कळेना आणि तो म्हणाला, ईशा, टुडे आय एम सो हॅपी, आय कांट बिलीव्ह. तुम्ही खुश आहात ते तर दिसत आहे, पण का? नक्की काय झालं सर? ईशा त्याच्या मिठीत राहूनच म्हणाली. तसं आदित्यने तिला आपल्या मिठीतून सोडवले आणि म्हणाला, ईशा, काल तू म्हणाली होतीस ना की कमलेश्वर्धनचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केल्यामुळे आपल्या कंपनीची इमेज खराब होऊ शकते. आदित्य. हो, मी म्हणाले होते. मग? ईशा जरा घाबरून म्हणाली, पण तसं काही न होता आपल्याला एक खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. खूप काम आहे आता आपल्याकडे. आदित्य आनंदाने म्हणाला. खरंच? ईशा देखील आनंदाने म्हणाली. हो, आणि आता आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. आदित्य आनंदाने म्हणाला. हो, आपण लवकरच सगळं काम करू. ईशा हसून म्हणाली. हे सगळं तुझ्यामुळे ईशा? आदित्य. माझ्यामुळे? मी काय केलं? काहीच नाही. ईशा. तुझ्याच विश्वास होता की मी ही कंपनी पुन्हा उभी करेन आणि त्यासाठी तू वेळोवेळी मला साथ दिली आहेस. आदित्य भावुक होऊन म्हणाला. नाही सर, माझ्या विश्वासापेक्षा तुमची मेहनत मोठी होती. आणि आज तुम्ही जे काही आहे किंवा आज ही कंपनी कोणत्या पोझिशनवर आहे ती फक्त आणि फक्त तुमच्या मेहनतीमुळे. त्यात माझा काही सहभाग नाही. ईशा. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, पण जेव्हा ही कंपनी बंद झाली तेव्हा तू दुसरीकडे नोकरी करू शकली असती. पण तू तसं काही न करता इथेच नोकरी करत राहिलीस. का? कारण तुझा विश्वास होता की एक ना एक दिवस ही कंपनी पुन्हा जोमाने उभी राहील. आणि बघ, आज आपल्याला एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळालं. आदित्य. यावेळी मात्र ईशा फक्त आदित्यकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. आदित्यकडून 4 प्रेमाचे शब्द ऐकण्यासाठी गेले कित्येक वर्षे तडफडत होती. पण फक्त त्याला बघूनच आयुष्य काढायचं असं तिने ठरवलं होतं. पण त्याला त्रास न देता फक्त त्याला आपल्या मनाच्या एका कप्प्यात जपून ठेवायचं, एवढंच तिच्या ध्येय होतं. पण आज तोच आदित्य तिच्यासमोर फक्त उभा नव्हता, तर तिच्यासोबत उभा होता. तिच्या सुखदुःखाच्या सोबती बनायला तयार होता आणि यापेक्षा जास्त तिच्यासाठी काहीच नव्हतं. त्याने देखील तिच्याकडे पाहिलं आणि मग तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ईशासाठी हा खूप मोठा सुखद धक्का होता. आदित्य असं काही करेल याचा तिने स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता. आणि त्या सगळ्यांना नकळत का होईना तिच्या अंगावर गोड शहारा आला. हळूच तिने आपले अंग कसून घेतले आणि खाली पाहून पायाच्या अंगठ्याने जमीन पोखरू लागली. आदित्य देखील तिच्या या हालचाली हळुवारपणे टिपत होता. ती मान खाली घालून गालातल्या गालात हसत होती.
तिच्या गालावर लाजेची लाली चढली होती आणि आदित्य हे सगळं एन्जॉय करत होता. काही वेळ आदित्य शांत उभा राहून तिची मजा घेत होता आणि मग दारावर टकटक झाली. तसं दोघे आपल्या तंद्रीतून बाहेर आले. तशी दारावर पुन्हा टकटक झाली. यस आदित्य. मे आय कमिंग सर. बाहेरून नमूचा आवाज आला. यस आदित्य. तसं हळूच दरवाजे ढकलून नमू आत आली. बोलो मेरी शेरनी. आदित्य. तसं नमूने आनंदाने आपली बत्तीशी दाखवली. सर या फाईल आणल्या आहेत, आधी बघा. नमू बत्तीशी दाखवत म्हणाली. ओके. आदित्य तिच्या हातून फाईल घेत म्हणाला आणि मग तो त्या फाईल बघू लागला. आणि मग काही फाईल बघून झाल्यावर त्याने नमूला सगळ्यांना मीटिंग रूममध्ये बोलवायला सांगितलं. काही वेळाने सगळे मीटिंग रूममध्ये जमा झाले. सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन त्याने सगळ्यांना कामाला लागायला सांगितलं. तो पूर्ण दिवस सगळ्यांच्या कामातच गेला. कोणाला मोकळा वेळ असा मिळालाच नाही. सगळे दमून भागून घरी पोचले. पण ईशा मात्र आज एका फुलाप्रमाणे टवटवीत होती. आदित्यने आज तिच्यावर नकळतपणे प्रेमाचा, आपलेपणाचा वर्षाव केला होता. त्यामुळे नकळतपणे तिचे गाल ब्लश करत होते. ती घरी आली तरी तिचे गाल ब्लश करत होते आणि तिचे आईबाबा तिच्याकडे पाहून गोंधळात पडले होते. आत येताच ती मोठमोठ्याने गाणं म्हणत होती. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार. आणि गाणं म्हणत म्हणत ईशा तिच्या रूममध्ये निघाली. आई बाबा गोंधळून तिच्याकडे पाहत होते. वसू आपली ईशू आज ठीक आहे ना. आई रूममध्ये जाणाऱ्या ईशाकडे पाहून म्हणाली. नाही, जरा जास्तच ठीक आहे. बाबा देखील रूममध्ये जाणाऱ्या ईशाकडे पाहत म्हणाला. तू तिचे वागणं बघितलं आणि तिचे गाल बघितले. आयू. नाही. का. बाबांनी न समजून विचारलं. अरे लाल झाले आहेत. आयू. हो का. बाबा. अरे नक्की काय चाललं आहे आपल्या मुलीच्या आयुष्यात. आयू. माहीत नाही, पण जे काही चाललं आहे ना ते खूप सुंदर आहे. बाबा. आहे तर तसंच राहो. आयू म्हणाली आणि तिने ईशाच्या रूमच्या दिशेला पाहून कडाकडा बोटं मोडली. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.